दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, पलूस कडेगाव मतदारसंघ, कार्यवाह भारती विद्यापीठ, पुणे। राधानगरी येथील धरणाबरोबरच राऊतवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। त्यामुळे पर्यटक या परिसरात हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत। तसेच राऊतवाडी परिसरातील डोंगर रांगांमध्ये निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक उधळण केली आहे। त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य खुलले आहे। या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे। या परिसरातील पठारावर भुई, कारवी, चौरा, पंद, पिडा, गेंद, हलुंडा ही फुले सध्या फुललेली पाहायला मिळत आहेत। पठारावर असलेली काही फुले त्यांचे आयुष्य केवळ थोड्याच दिवसांचे उरले असल्याने पावसाळ्यात फुललेली ही फुले काही दिवसात लोप पावतात। त्यामुळे पर्यटन हंगाम सुरू होण्याची वाट न पाहता पर्यटक राधानगरी धरण क्षेत्रात पर्यटनासाठी येत असल्याचे दिसून येत आहे। दुर्मिळ फुले आपल्या कॅमेऱ्यात टिपतात, त्याचबरोबर त्यांच्या सोबत सेल्फी सुद्धा घेत असल्याचे दिसून येते। राधानगरी हा कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तालुका आहे। निसर्गाची मुक्त उधळण सगळीकडे, सह्याद्रीच्या रांगा, हिरवळीतल्या रानवाटा, घनदाट जंगल, अंगाला बोचणाऱ्या पावसाच्या धारा, थंडी अशी या तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत। सध्या राधानगरी धरणाचा परिसर पर्यटकांनी फुललेला आहे। सर्वत्र पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा, ऊन पावसाचा खेळ, सतत बेभान होऊन कोसळणारा धुवाधार पाऊस, दाट धुके, वेडीवाकडी वळणे आणि खळखळाटाच्या आवाजाने अव्याहतपणे कोसळणारा राऊतवाडीचा धबधबा, तसेच राधानगरी धरणाचे बॅकवॉटरही येथून पाहता येते। राऊतवाडी हा धबधबा 150 फुटावरून कोसळत असल्याने किमान 15 फुटांच्या पायथ्याला डोह तयार झाला आहे। त्यामुळे पर्यटक कुटुंबासहित भिजण्याबरोबरच पोहण्यासाठीही आनंद लुटत आहेत। राधानगरी धरण, राऊतवाडी धबधब्यावरून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।